ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं माझं नामस्मरण चालू होतं. श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता माझी तर पूजा चालू होती. मी तीळ वाहत होते. पिंडीवरती मी बर्फाची शिवलिंग दरवर्षी बनवत असते. माझ्याकडे अजून शिवलिंग काही घेतली नाही मी. पण लवकरच घेईल त्यावेळेस मग शिवलिंग बर्फाची नाही बनवणार. तर जोपर्यंत आता नाही आपल्याकडे शिवलिंग तर म्हणलं तसंच बसण्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याकडे पूजा झालीच पाहिजे आणि ह्यावेळेस माझ्याकडे फुलं नव्हती. एकच गुलाबाचं फुल मिळालं. तर मग जे होतं जेवढी फुलं होती तेवढी व्हायचं हे केलं आणि आजची शिवामूठ होती तीळ. तर मी आता तीळ वाहत होते बरं का शिवमूठ म्हणून. तर श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा उपवास करता का? नक्की सांगा. मी तर काय उपवास करत नाही ह्या वर्षीपासून. माझ्यावरची माझी मुलगी उपवास करते. तर तिने उपवास केला होता. तर मस्त अशी माझी पूजा वगैरे झाली आणि जेवढं होईल ना तेवढं आपण साधं सिंपल पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा आणि मस्त असं दिव्याला सुद्धा चंद्रकोर इतकं सुंदर आलं होतं ना, तर मला ते बघूनच असं वाटलं की आपली देवपूजा आपली देवांपर्यंत पोहोचली असं मला वाटतं. आणि पारायणही लावलं होतं. तर परीचे पप्पा सकाळी लवकर पारायण वाचतात. तर चला आता माझी ती देवपूजा झाली होती आणि मस्त रांगोळी छोटीशी म्हणजे झाडाखालीच काढली. ह्या साईडला जर काढली, की सारखा-सारखा पाऊस येतो आणि भिजून जातं म्हणून ह्या साईडला मी काय रांगोळी काढली नाही. समोरच फक्त रांगोळी काढलेली आणि म्हटलं आता एकच रांगोळी काढायची. जास्त रांगोळी काढली की सगळं वाटा खराब होऊन जातं. त्यामुळे मी काय रांगोळीच काढली नाही. आणि जशी-जशी गुलाबाला फुलं उमलतील ना, तशी मी फुलं आणून इथं वाहिलीत बघा. मला 3 फुलं परत म्हणजे 2 फुलं परत एक्स्ट्राची सापडली. मग ती पण वाहिली आणि मस्त बघा चंद्रकोर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पण चंद्रकोर खूप सुंदर आली होती आणि बेलाची पानं वगैरे मी आता ती वाहून घेतली आणि आदल्याच दिवशी आणली होती बरं का फुलं म्हणजे बेलाची पानं ही. तर चला आता मी आज मस्त अशी विभूती लावलेली आहे. जशी श्वेता सांगते तसं लावण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त ती सांगते आणि मी विसरून जाते बरं का. तर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर कशी लावलं आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि बघा आता मस्त तीळ वगैरे वाहिलेले आहे आणि तांदूळ पण वाहिलेले आहेत आणि फक्त विभूती वाहिलेली म्हणजे पिंडीवरती कुंकू काही वाहिलेलं नाही. तर स्वामी कसे दिसतात मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी. आणि मस्त दिवा वगैरे लावला तर रांगोळी काढली त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं आणि अशा वेळेसचं वातावरण आपोआपच छान वाटतं बरं का. तर मी अशी शिवलिंग बनवली ना, मी माझी थोडीशी एक आठवण तुमच्यासोबत शेअर करते. तर माझे सासरे असं आले ना, तर ते बघायचे बरं का मी कशी पूजा मांडते, काय-काय करते ना. तर मग माझी पूजा करून मी साईडला झाले, की माझे सासरे जायचे आणि त्या पूजेचे पाया पडायचे. बराच वेळ असे बघायचे निरीक्षण करून मी काय-काय केले ती. त्यांना खूप आवडायचं मी असं काय वेगळं पूजा करते ना, ते बघायला खूप आणि माझी पूजा झाली की ते नीट तिथं व्यवस्थित बसून नमस्कार करायचे आणि मी काय पूजेमध्ये काय-काय ठेवलं ते सगळं निरीक्षण करून बघायचे. ते मला खरंच खूप आवडायचं बरं का. आणि आत्ता मला त्यांची अचानकच आठवण झाली, की माझ्या पूजा करायच्या वेळेस मला त्यांची आठवण झाली. तर चला स्वयंपाक वगैरे झाला, स्वयंपाक करत होते मी आणि आज कारल्याची भाजी, भाकरी आणि बेसन पोळी असं केलं आणि दळण करून घेतलं. कसं होतं 15 दिवसाचं दळण करून ठेवलं ना आपल्याला, तर टेन्शन नाही राहत सारखं-सारखं. 15 ते 20 दिवस मला आरामात दळण पुरतं. इतकं मी एकदाच दळून ठेवते आणि आपल्या घरात तर तुम्हाला माहिती आहे, माझी छोटीशी चक्की आणि जे आपले घरचे घरघंटी म्हणतात ना, अशी गिरण आहे छोटीशी, तर त्या गिरणीवरच मी आता दळण टाकलं बघा. एवढं पूर्ण भरून टाकलं ना, हे 5 किलोचं आहे. तर ते मस्त असं दळण एक डबा पूर्ण भरून निघतो आणि आपलं घरचं दळण ते घरचं दळण असतं आणि मस्त बारीक होतं. त्यामुळे चालण्याची सुद्धा गरज पडत नाही. एवढं छान दळण होतं ते. त्यात काही म्हणजे जे बाकीचं नाही का कोंडा वगैरे निघतो, तो पण निघत नाही. त्यामुळे माझं दळण दळोस्तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती माझी आणि दुपारी भांडी वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं. चला आता मी कॉफी बनवणार आहे. पण ज्याचं डोकं दुखतंय ना, त्यांच्यासाठी ही कॉफी आहे बरं का. फक्त दालचिनीचा वापर करायचा आपल्याला. दालचिनी चांगली उकळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कॉफी टाकायची आणि पूर्ण उकळून झालं की गाळून आपल्याला घ्यायची किंवा नाही गाळण्याची सुद्धा गरज पडत नाही. का तर दालचिनी मोठे-मोठे तुकडे असतात, ते खालीच बसतात. तर छान आपल्याला ती जर गरम-गरम तुम्ही पिली ना, तुमचं जी डोकंदुखी आहे ती आतली कमी होऊन जाते लगेच एक 5-10 मिनिटातच. तर ही ना कॉफी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, का तर मला खूप फरक पडलेला आहे. त्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. तर अशी कॉफी नक्की करून प्या तुम्ही. तर डोकंदुखी जर असेल तुमची, म्हणजे सर्दीने असो किंवा कसलीही डोकंदुखी असो कमी होती बरं का. मला जो फरक पडलेला आहे तो तुमच्यासोबत मला शेअर करावा आणि आता ही कॉफी मी माझ्या परीसाठी बनवते, का तर तिचंही डोकं सर्दीमुळं जरा कणकण आल्यासारखं झाली म्हणून म्हटलं त्याला तिला पण द्यावं. फक्त एवढंच करायचं की आपल्याला त्यामध्ये साखर नाही टाकायची आणि जर तुम्हाला तशी नाही पिऊशी वाटलं तर तुम्ही थोडीफार साखर टाकू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की बिना साखरेचीच अशी कॉफी प्यायची. फक्त दालचिनी पूर्ण कलर येईस्तोपर्यंत उकळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कॉफी टाकायची. तर तुम्हाला मी जवळून पण दाखवणारच आहे. पण आता मी काय केलं दुपारची जी भांडी होती ती लावून घेते. तुम्हाला मी कॉफीची रेसिपी तोंडीच सांगितलेली. तुम्हाला जर ही रेसिपी पूर्ण जर पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगेल मी कशी कॉफी बनवते. तर एकदम सोपी काही वेगळं त्यात टाकायचं नाही. दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते दालचिनीचे तुकडे मस्त असं उकळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पूर्ण कलर आल्यानंतरच आपल्याला
त्यामध्ये अ, कॉफीची पावडर सोडायची. म्हणजे पूर्ण कलर आला ना दालचिनीचा, मग कॉफी पावडर टाकल्यानंतर अजून डार्क कलर येतो. तर मी ना कॉफीची एकच पाऊच आहे बारका छोटा, तो ₹2 तोच मी घेतलेला आहे. आता इथे काही मी माझ्याकडे कॉफी जास्त मोठी नाही. तर मी पाउचच वापरते. कसं मुलांच्या घरामध्ये ना पाउच वापरायलाच बरं पडतं. जर डबा जर घेतला आपण, तर चमचा वगैरे लावतात मुलं आणि मग ते कॉफीचा अख्खा डबा खराब होतो. त्यामुळं मला असं वाटतं, की पाउचच बरे आहे. लहान मुलांच्या घरात आहे ना असंच बरं असतं आणि एक हाती असले की अजून चांगलं. तर तुम्हाला जवळून पण दाखवते मी. तर श्रावणी घेवडा बघा निवडून ठेवला मी तोपर्यंत. तर दालचिनीला मस्त कलरफुल असा कलर आलेला आहे. आता त्यामध्ये मी कॉफी पावडर एक सोडून घ्यायची आणि आता ही कॉफी मी दोघींसाठी बनवते बरं का. त्याच्यामुळं मी काय करते, तिच्यामुळं मला पण प्यायला मिळते आणि माझ्याकडे बघून ती गपचूप पिती. तिलासुद्धा मी साखर नव्हती टाकली, तसंच प्यायला लावलं होतं. म्हणलं आपण पिलं तर ती पण पिणार आहे. त्याच्यामुळं मी अशी कॉफी मला आहे ना म्हणजे मी रोज वरच्यावर करतच असते. तर अशी कॉफी करते आणि तिच्यासोबत आता मला पण प्यायची म्हणून मी बिना साखरेची पिली का तर कसं होतं तिला पण सवय लागायला पाहिजे अशा गोष्टींची आणि थोडंसं आयुर्वेदिक केलेलंही बरं असतं. सारख्याच गोळ्या औषधं खाण्यापेक्षा मला असं वाटतं आयुर्वेदिक बरं. पूर्ण असं उकळून झाल्यानंतर मी आता कपात काढून घेते. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की लाईक, कमेंट नक्की करून सांगा. डोकंदुखी तुमची ना एक 10-15 मिनिटातच गायब होती बरं का. खरंच मला खूप फरक पडलेला आहे. मी पण असंच आयुर्वेदिक माहितीसारखी वरच्यावर घेत असते आणि तसे मी माझ्या स्वतःवर पण प्रयोग करून बघत असते. त्यामुळेच तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्हाला डोकेदुखी होईल अशी दालचिनीची कॉफी नक्की पिऊन बघा. तुम्हाला पण नक्कीच फरक पडणार आहे. तर मी आता कॉफी परीला द्यायला चाललेले आहे. तिला डिशमध्ये काढली ती पटकन थंड होईल त्यासाठी मी तिला डिश दिलेलं आहे खाली. म्हणजे तिलाही पिता येईल आणि त्यानंतर दिवाबत्ती झाली ती माझं दळणही झालं होतं. तर म्हणलं चला दळण एका साईडलाच ठेवलेलं असतं. ते बराच वेळ लागतो त्याला आणि मग त्यानंतर मी लगेच दिवाबत्ती करून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर स्वयंपाक काय-काय केलं तुमच्यासोबत शेअर करते. ते श्रावणी घेवडा आहे आपल्याला आज नैवेद्य दाखवायचा स्वामींना. वरण केलेलं आहे आणि गॅसमध्ये शेवयाची खीर केली होती आणि चपात्या केल्या होत्या. तर असं साधं सिंपल माझं जेवण होतं आजचं. तर तुम्हाला आजचा स्वयंपाक आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. भात पण केलेला होता बरं का. तर आजचा स्वयंपाक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉगही कसा वाटला तो सुद्धा नक्की सांगा. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.